तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सुमेध साळवे आणि रुपेश शोले। मी आधी सुमेधकडे जाते। सुमेध, अजित पवार गटाच्या वतीने देखील यावेळी उद्यासाठी कॅबिनेट दाखल करण्यात आलेले आहे, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच रुबीना, आपण पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वीच शरद पवार गटानं अपात्रतेसंदर्भात जे अजित पवार गटाने पक्षामध्ये फूट पाडली, पक्षाच्या संदर्भामध्ये बेकायदेशीर शिस्त बाळगली नाही आणि त्यांनी एक गट जो आहे तो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम न करता एक अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत ते सत्ताधारी पक्षाला विलीन झाले आणि या संदर्भात त्यांना अपात्र करा अशी कारवाई जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना देण्यासाठी त्यांनी निर्देश दिले होते। एकंदरीत पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये आता थेट शरद पवार गट जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये कॅबिनेट दाखल केलं होतं आणि त्यालाच आता प्रतिदावा जो आहे तो अजित पवार गटाने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार गटानं आज कॅबिनेट दाखल केलेलं आहे। उद्या ही सुनावणी सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये पार पडणार आहे आणि या संदर्भामध्ये अजित पवार गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे की अपात्रतेसंदर्भात जी शरद पवार गटाचे काही आमदार आहेत ते पक्षविरोधी काम केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये त्यांना अपात्र करा आणि याचे सर्व निर्देश जे आहेत ते अध्यक्षाला द्या, यासाठी एक पिटिशन जी आहे ती आता सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवार गटाकडनं दाखल करण्यात आली आहे। उद्या सकाळी 11 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्याच 4च्या सुमारास निवडणूक आयोगाची सुनावणी देखील पार पडणार आहे आणि यामध्ये आता नेमकं सुप्रीम कोर्ट अजित पवार यांची जी पिटिशन दाखल केली, जे कॅबिनेट दाखल केलेलं याला उत्तर देते का, यांची ती म्हणणं जे आहे ते सुप्रीम कोर्ट मान्य करते का, त्यांना त्यांचं कॅबिनेट जे आहे दाखल केलेलं ते फेटाळते का, त्यांची सुनावणी ऐकून घेते का, हे देखील रुबीना पाहणं महत्त्वाचं राहील। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्या 4 वाजता निवडणूक आयोगामध्ये देखील सुनावणी। आता उद्या पाहायला गेलं तर राष्ट्रवादी गटामध्ये मोठी धुमाकूळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अगदी सुमेध, येते तुमच्याकडे या सगळ्यांचे ताजे अपडेट घेण्यासाठी रुपेशकडे जाते। रुपेश, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रुपेश, उद्या 4 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी होणारच आहे, मात्र त्याआधी जी अजित पवारांनी गटाच्या वतीने जी ती आज याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यावर 11 वाजता सुनावणी होणार आहे, त्या संदर्भात काय ताजे अपडेट आहेत? रुबीना, आपण पाहतोय की 6 तारखेलाच या संदर्भातली सुनावणी जी आहे ती निवडणूक आयोगात सुरू झालेली आहे। 4 वाजल्या ह्या निवडणूक आयोगातल्या सुनावणीला सुरुवात झालेली होती आणि 6 वाजेपर्यंत ही सुनावणी जी आहे ती सुरू होती। अजित पवारांचा जो गट आहे त्यांना म्हणणं मांडण्याची वेळ निवडणूक आयोगामध्ये आहे आणि ते म्हणणं मांडत आहेत। त्याला काही मुद्दे शरद पवारांच्या गटानंही क्रॉस केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजित पवारांचं गटाचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये जास्त आमदार आमच्या सोबत आहेत असे एकूण सगळे मुद्दे जे आहेत ते अजित पवार गट मानताना दिसतोय। मात्र शरद पवारांचा जो गट आहे तो याला कुठेतरी विरोध करताना आपल्याला निवडणूक आयोगामध्ये पाहायला मिळतं आणि याच सगळ्या संदर्भात ज्यावेळेस पक्ष आणि चिन्हाबाबतची जी लढाई आहे ती निवडणूक आयोगात असताना आता अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती 6 तारखेलाच। मात्र आता दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर अजित पवारांचा जो गट आहे त्यांनी देखील सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत या सगळ्या संदर्भात आपलं म्हणणं ऐकून घेतलं जावं या संदर्भातली याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। एकंदरीतच उद्याचा दिवसही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली जी फूट पडलेली आहे किंवा जे 2 गट वेगवेगळे झालेले आहेत त्या अनुषंगानं निवडणूक आयोगातही महत्त्वाची आहे आणि सुप्रीम कोर्टातही महत्त्वाची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये आपल्याला फूट पाहायला मिळाली, त्याच्यानंतर शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, त्याच्यामध्ये जी राहुल नार्वेकरांकडं जी अपात्रतेची आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार आहे त्याच पद्धतीने सगळा जो अध्याय आहे तो आपल्याला पुन्हा राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतो का, हे सगळं पाहणं उद्याच्या दिवसाच्या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। रुबीना, निश्चितच मी पुन्हा एकदा सुमेधकडे जाते। सुमेध, आपण जर पाहिलं तर अजित पवार गटाच्या वतीने ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। आज उद्या 11 वाजता त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। शरद पवार गटाच्या वतीने किंवा अजित पवार गटाच्या वतीने काही प्रतिक्रिया आल्यात का? लवकरात लवकर या संदर्भात सुप्रीम कोर्टानं निर्देश जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांना द्यावे आणि तेच म्हणणं जे आहे ते आता अजित पवार गटाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजित पवार गटाचे काही आमदार असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी देखील न्यूज स्टेटशी बोलताना सांगितलं की या संदर्भात लवकरात लवकर निर्देश जे आहेत ते अध्यक्षाला सुप्रीम कोर्टाने द्यावे। दोन्हीही गटाचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर हा तिढा जो आहे तो सोडावा, कारण आगामी निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि कधीही निवडणुका ज्या असतील त्या लागतील आणि या संदर्भामध्ये चिन्ह आणि नाव जे
जे आहे ते राष्ट्रवादी आमच्याच बाजूनं असल्याचं दोन्हीही गटाचा युक्तिवाद जो आहे, त्याचबरोबर दोन्ही गटाचं म्हणणं जे आहे ते आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या महत्त्वाची ही सुनावणी मानली जाते, कारण सुप्रीम कोर्टामध्ये जर अध्यक्षांना निर्देश दिले तर या अध्यक्षांच्या निर्देशांचं पालन करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं म्हणणं जे आहे ते राहुल नार्वेकर यांचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या संदर्भात देखील वारंवार राहुल नार्वेकर असं म्हणत आहेत की योग्य तो निर्णय आम्ही देऊ, दोन्ही गटाची बाजू ऐकल्यानंतरच निर्णय देऊ असं देखील म्हणणं आहे. मात्र कुठेतरी शरद पवार गटाचं डायरेक्ट म्हणणं आहे की आम्हाला या संदर्भात लवकरात लवकर जी कारवाई जी आहे ती करावी. मात्र आता दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्या 11 वाजता नेमकी सुप्रीम कोर्ट दोन्ही बाजूकडून निर्णय काय देतात, विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात काय वेळ देतोय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं राहील. आणि उद्या ही सुनावणी पार पडल्यानंतर नेमकी कोणाच्या बाजूने कल जातोय, कुणाला न्याय मिळतोय हे देखील रुबीना पाहणं महत्त्वाचं राहील. निश्चितच यावेळी जर आपण पाहिलं तर रुपेश आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रुपेश, उद्या निवडणूक आयोगाची जी 4 वाजता सुनावणी होणार आहे, या दरम्यान शरद पवार उपस्थित राहणार आहे का? कारण याआधी ते सुनावणीला उपस्थित होते. रुबीना, आपण पाहतोय की 6 तारखेला ज्यावेळी शरद पवार हे उपस्थित राहिलेले होते या आयोगासमोरच्या निवडणुकीला, त्यावेळी या सगळ्या घटनेला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं होतं. कारण की ज्या पक्ष जो आहे 1999 पासून राष्ट्रवादी पक्ष जो शरद पवारांनी वाढवला, त्याच्यानंतर या सगळ्यामधल्या घडामोडी घडल्या, त्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं शरद पवार हे स्वतः आयोगासमोर उपस्थित राहिलेले होते. नेमकं आता उद्या जर शरद पवार उपस्थित राहिले तर आणखीन या आयोगासमोरच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त होणार आहे. सध्या तरी निवडणूक आयोगात जरी नेते उपस्थित राहत असले तरी युक्तिवाद जो आहे तो दोन्ही गटाच्या वकिलांकडनं करण्यात येतो. आणि 6 तारखेला जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये अजित पवार गटानं आपलं म्हणणं मांडलेलं आहे. उद्याच्याही सुनावणीमध्ये अजित पवार गटच आपलं म्हणणं मांडणार आहे. काही मुद्दे असतील तर त्याला कुठंतरी शरद पवारांच्या गटाचे वकील जे आहेत ते बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतील. रुबीना, निश्चित. धन्यवाद रुपेश, धन्यवाद सुमेध. ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय की उद्या 4 वाजता निवडणूक आयोगाची सुनावणी होईल आणि त्याआधी सुप्रीम कोर्टात जी अजित पवार गटाने याचिका दाखल केलेली त्यावर सुनावणी होईल.